मित्रांनो, आपल्याला यवतमाळ, कारंजा लाड, दारवा हे बोर्ड दिसत आहे आणि या साईडनं आता आपण या अरुणावती नदीवरती बघूया की इथं जे आहे तर पुलाचं जे काम आहे मित्रांनो, ओव्हरब्रिजचं अरुणावती नदीवरील जे आहे तर 80% पूर्ण झालं. आपल्याला हा जुना पूल दिसतो आहे या नॅशनल हायवे दारवा दिग्रजचा. तर हा पूल जुना पूल आहे आणि हा नवीन बनलेला रेल्वेचा पूल जो आपण सर्वात उंच आणि मोठा म्हणतो तो साधारणतः इथनं असणार आहे. तर आणखीन तिथपर्यंत की मोठी क्रेन आहे आणि त्या क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू असलेलं दिसतं. आता यावर्षी नदीला थोडा या भागात पाऊस कमी असल्यामुळं थोडं पाणी कमी आहे, अन्यथा या ठिकाणी जास्त पाणी असतं. आणि हा जो टप्पा आहे ह्या अरुणावती नदी पुलावरील हा यावरील म्हणजे दिग्रजपासून तर यवतमाळपर्यंत मित्रांनो सर्वात मोठा हा टप्पा आहे. हे काम मित्रांनो लवकरात लवकर आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आपण आता हर्सुल फाट्यावरील शूटिंग दाखवली, सकाळी दिग्रज बायपासवरील पण शूटिंग दाखवली आणि आता ही दाखवत आहे. आज आपण यवतमाळ चाललो आहे मित्रांनो आणि यवतमाळ तिवसा त्या भागातील पण आपण शूटिंग दाखवणार आहोत. आजचा व्हिडिओ आपला वर्धा, यवतमाळ, नांदेड हे जे लाईव्ह काम चालू आहे त्या संदर्भातला आहे. आणि आपण बघू शकतो आता की काम जे आहे ते अंतिम टप्प्यावर असलेलं आपल्याला दिसतं. आणि हे काम जसंही मित्रांनो समोर राहील, स्टार्टिंगपासून आपण मागच्या 3 वर्षापासून हे व्हिडिओ कंटिन्यू टाकत आहोत. मला देखील सपोर्टची आवश्यकता आहे. आपण आपल्या चॅनलला जर बघत असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि फेसबुक पेजवर आपल्याला फॉलो करा. पुढील अपडेट आपण नंतर आजच घेणार आहोत आणि हा व्हिडिओ आपला उद्या अपलोड होईल किंवा आज संध्याकाळपर्यंत अपलोड होईल. धन्यवाद.